नमस्कार, मी मानस मनोरे. AB9 TV मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. चंद्रहार पाटलांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट. नाना पटोलेंकडून चंद्रहार पाटील यांना पुष्पगुच्छ देत स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित. महिला, शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध. जाहीरनाम्याला शपथनामा असे नाव. संभाजीनगर शहरात पाणी पुरवठा धोक्यात. महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी थकवले. हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा सोरेन यांचा आरोप. 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाराशिवमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार. नाशिक लोकसभेची जागा शिवसेना लढवणार. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. संभाजीनगरमधून संदीप भुमरे आणि आढळराव पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असून या प्रकरणी उत्तर देण्यासाठी 29 एप्रिल पर्यंतची निवडणूक आयोगाकडून मुदत. पुण्याचे भाजपाचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात उपस्थित. रॅलीद्वारे केलं मोठं शक्ती प्रदर्शन. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा AB9 TV मराठी. नजर प्रत्येक घडामोडींवर.